फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान असा मिरचीचा ठेचा। तर हिरवी मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे। नंतर तिचे छोटे 2 तुकडे केरून घेतले आणि तव्यामध्ये भाजण्यासाठी ठेवलेली आहे। नंतर थोडंसं तेल टाकून आपण ती छान भाजून घेणार आहोत। मिरचीचा ठेचा कोणाकोणाला आवडतो ते नक्की सांगा। तेल टाकून छान खरपूस मिरच्या भाजून घ्यायच्यात। मी थोडंसं झाकण ठेवून त्या आणखी चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत। त्यानंतर मी त्याच्यामध्ये लसूण आणि जिरं ॲड करून ते पण छान परतून घेत आहे। लसणाने आणि जिरेने टेस्ट छान येते। कच्चे शेंगदाणे मी याच्यामध्ये ॲड केलेत, ते पण छान लालसर खरपूस भाजून घ्यायचेत। जितके छान खरपूस भाजले जातील तितका आपला ठेचा चवदार होतो। अशा प्रकारे ठेचा आपला हिरवा मिरचीचा भाजून झालेला आहे। त्यानंतर मी उकळीमध्ये मिरच्या पूर्ण तो ठेचा मिरचीचा म्हणजे शेंगदाणे लसूण वगैरे घातलेले सगळं काढून घेतलेलं आहे आणि वरतून चवीपुरतं मीठ टाकून ते जाडसर कुटून घेत आहे। अशा प्रकारे फायनली आपला ठेचा कुटून झालेला आहे। त्यानंतर मी तव्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं आणि पुन्हा छान खरपूस परतून घेतला। मी हिरवी मिरची कमी तिखटच वापरलेली आहे, जी लांब असते आणि पोपटी कलरची असते। अशी हिरवी मिरची चवीला कमी तिखट असते, त्याच्यामुळे मी ही अशी मिरची यूज केलेली आहे। तुम्हाला जर झणझणीत हवा असेल तर तुम्ही जास्त तिखट मिरची यूज करू शकता। अशा प्रकारे आपला हिरव्या मिरचीचा ठेचा तयार आहे। दिसतो ना छान टेम्पटिंग। जेवणासोबत आपल्याला तोंडी लावायला जसा हवा तसा आपला हा हिरव्या मिरचीचा ठेचा एकदम मस्त तयार आहे। आज नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट, शेअर, लाईक। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।